नमस्कार. इलेक्ट्रिकल गुरुकृपा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा आपण मिक्सरविषयी बनवणार आहोत. मिक्सरविषयी पूर्ण माहिती, मिक्सर खोलल्यापासून तर पूर्ण मेजर फॉल्टपर्यंत काय असतं ते सर्व आपण बघणार आहोत. चला मिक्सर खोलूया. मिक्सरला खालच्या बाजूने 6 नट असतात, ती खोलून घेऊया आपण. पूर्ण नट खोललेली आहे. मिक्सरची कॅप ओपन करूया. मिक्सर खोलल्यानंतर मध्ये अशा पद्धतीने सर्व साहित्य फिट केलेले असते. ही मिक्सरची मेन्स वायर असते, आतमध्ये आलेली असते. आपण बोर्डला लावतो ना, ती मेन्स कॉर्ड असते आतमध्ये आलेली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहे की मिक्सरविषयी माहिती, मिक्सरमध्ये काय काय असतं, काय काय नाही. मेन्स कॉर्डमध्ये आलेली असते. हा इथं CB असतो, हा इथं CB लावलेला असतो. खालच्या बाजूने दिसतं लाल बटन असतं, हा CB असतो. CB नंतर मिक्सरची जी मेन वायर असते, एक CBच्या एका पॉईंटला असते, दुसऱ्या पॉईंटमधून ती मोटरला गेलेली असते. CBचं काम हेच असतं की आपला मिक्सर कधी ओव्हरलोड झाला, काही दळण्यामध्ये काही जास्त दळण्यात आलं, मोटरवर लोड येतो. काही वेळेस काय होतं का मोटर जळते CB नसल्यामुळं. CBचं काम तेच आहे का, CB म्हणजे करंट ब्रेकर. ते CB मोटर लोड आला का CB ट्रिप होतो, जेणेकरून पुढची आपले नुकसान होण्यापासून आपला बचाव होतो. तर दुसरी गोष्ट अशी की CB करंट ब्रेक केल्यानंतर मोटरचा सप्लाय खंडित होतो, त्यामुळे आपली मोटर वगैरे जळत नाही. हा झाला CBचा विषय. त्यानंतर CBतून मोटरला सप्लाय जातो. ही मोटर आहे पूर्ण. ही साईडने वाइंडिंग दिसते, ती फील्ड कॉईल आहे, आतमध्ये आर्मेचर असतो. या बाजूने त्याची स्पीड आपण 2 मिनटं खोलून घेऊ, साईडला ठेवूया. त्यामुळे व्यवस्थित दिसेल. या 2 वायर असतात. ही मोटर असते. मोटरीतून या 3 स्पीडच्या वायर रेगला असतं. हे बटनला जोडलेलं असतं, याला रोटर स्विच म्हणतात. आपण स्पीड कमी जास्त करतो ना, 1 2 3 नंबरचं, त्याला तो रोटर स्विच म्हणतात. आणि या मेन्स कोरची एक वायर CB ला लावली, तशी दुसरी वायर या रोटर स्विचला लावलेली असते. या स्पीडच्या वायर असतात, ते खोलून बघूया. अशा ही मोटरची मेन सप्लायची वायर आहे. 1 2 3 हे 3 नंबरचे 3 स्पीड झाले. मोटरला बी इथं हे असतात, 3 पॉईंट असतात, 1 2 3. या 3 स्पीडच्या 3 वायर इथं मोटर लावलेल्या असतात. हा CB असतो. आतमध्ये एक इंडिकेटर बसवलं असतं, जेणेकरून आपल्याला लाईट आहे का नाही ते कळतं. मिक्सरमध्ये लाईट आली का आहे का नाही ते त्याच्यावर आपल्याला समजतं की लाईट आली असं. हा झाला याचा विषय. तर या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की मिक्सरमध्ये काय कोणत्या वस्तू वापरलेल्या असतात. तर खालच्या बाजूने एक कपलर असतं, त्याच्यानंतर ही मोटर झाली, मेन्स कॉर्ड झाली, हा रोटर स्विच झाला, आणि मग सांगितल्याप्रमाणे हा CB झाला. एवढ्या वस्तूवर मिक्सर चालू होतं. कार्बन ब्रश बी लावलेला असतं, आतमध्ये कार्बन पट्टी आहे. आपण या वायर पर तिथे लावून देऊया.
अशा 3 वायर लावलेल्या असतात याची एक मेन सप्लायची वायर आहे ही. आणि या साईडच्या 2 वायर दिसतात तुम्हाला, या मोटरमधून आलेल्या असतात, त्या कार्बन ब्रशला जोडलेल्या असतात. या बाजूला एक आणि त्या बाजूला एक जोडलेली असते कार्बन ब्रशची. म्हणजे आपला सप्लाय इथून मध्ये गेला, इथून बाहेर आला, या बाजूला कार्बन ब्रश लावलेले, त्या बाजूतून परत फिरून आर्मेचरला सप्लाय देऊन इकडनं बाहेर निघतो तो या बाजूने. हे बघा इथं वायर दिसते की इथून बाहेर निघाल्यानंतर परत दुसऱ्या मांडीमध्ये जाऊन परत तिचं टर्न पूर्ण करून ती परत बाहेर येऊन स्पीडच्या वायर निघलेल्या असतात त्या. हे बघा मला सांगितलं बघा 3 स्पीडच्या वायरी. सोपी वायरिंग असते त्याची, फारशी काही अवघड नसते. या स्विचला इथं मध्ये एक पॉईंट असतो मेन वायर जोडण्यासाठी आणि साईडने 3 पॉईंट असतात स्पीड कंट्रोल करण्यासाठी. खालच्या बाजूने कपलर खोलायचं, कधी तुटतं कपलर, भांडत चुकीचं लागल्यामुळे कपलर तुटून जातं. कपलर खोलणं बी खूप सोपं आहे. स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने कपलर खोलू शकतो आपण. अशा पद्धतीने कपलर खोललं जातं. आर्मेचरचा पॉईंट दिसतो. ही कपलर असते, कपलरला अशी खाच असते, याला आर्मेचरला बी खाच असते. कपलर काढणं सोपं आणि बसवणं सोपं. परत बसवायच्या टायमिंगला याच्यावर असं ठेवून याला स्क्रूड्रायव्हर ते हातोडीच्या साहाय्याने याला थोडा प्रेस करायचा. कपलर बसलं गेलेलं आहे. एकदम सोपं आहे, काही अवघड नाही एवढं ते. इलेक्ट्रिकल गुरुकृपा हे चॅनल आपण बघत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आज मिक्सर विषयी माहिती सांगितली. पुढच्या व्हिडिओमध्ये मिक्सर मोटर खोलून त्याच्याविषयी माहिती सांगणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.